जय महाराष्ट्र तरुण मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे। सन 2026 साठी नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली असून यावर्षीही उत्साही व जल्लोषपूर्ण वातावरणात भव्य मिरवणूक काढण्याचे नियोजन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे। मंडळाचे आधारस्तंभ दिलीप कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पदाधिकारी निवडीसाठी बैठक पार पडली। या बैठकीत सर्व नूतन पदाधिकाऱ्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली। यावेळी मंडळातील सर्व सदस्यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले। यंदाच्या शिवजन्मोत्सवासाठी उत्सव अध्यक्ष म्हणून अर्जुन घाडगे, उपाध्यक्ष म्हणून अरबाज शेख तर कार्याध्यक्ष म्हणून पार्थ कोल्हे यांची निवड करण्यात आली आहे। प्रसिद्धी प्रमुख म्हणून राहुल काटे, रवी वनमोरे, कुणाल बाईंग यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे। खजिनदार करण निकम, उपखजिनदार गिरीश मडिवाळ, सचिव आकाश जाधव तर उपसचिव म्हणून रोहित बळवंत व गुरुप्रसाद हिरेमठ यांची निवड करण्यात आली आहे। लेझिम विभागाची जबाबदारी रणजित कोल्हे, चंद्रकांत गायकवाड व रणवीर कोल्हे यांच्याकडे देण्यात आली आहे। सल्लागार समितीत अमित जेटीथोर, जावेद शेख, युवराज घाडगे व गुलाब शेख यांचा समावेश आहे। तर मिरवणूक प्रमुख म्हणून रवी कोल्हे, राजू पवार, सुभाष कदम व कादर जमादार यांची निवड करण्यात आली आहे। या बैठकीस मंडळातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिवजन्मोत्सव यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या जोमाने कामाला लागले असून यंदाचा सोहळा अधिक भव्य व ऐतिहासिक करण्याचा निर्धार करण्यात आला आहे। या बैठकीनंतर सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार मंडळाचे ज्येष्ठ नेते दिलीप कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आला।